तिवसा तालुक्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते। पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र तुटवड्यामुळे संपूर्ण तालुका अक्षरशः ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। अनेक पेट्रोल पंप बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि नागरिकांना तासनतास प्रतीक्षा। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाचा थेट परिणाम आता आपल्या ग्रामीण भागावर होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तिवसा तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे। शनिवारी दुपारी अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा पूर्णपणे संपला। परिणामी काही पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनधारकांची मोठी गर्दी उसळली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे। इंधन भरण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंगही घडल्याची माहिती समोर येत आहे। या अचानक निर्माण झालेल्या संकटाचा फटका शालेय वाहतूक, दैनंदिन कामकाज आणि व्यवसायांवर मोठ्या प्रमाणावर बसत आहे। विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय। शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, पाणी पंप तसेच माल वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार मागणीच्या तुलनेत इंधनाचा पुरवठा कमी होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे काही नागरिकांनी साठेबाजी आणि कृत्रिम तुटवड्याची शक्यता व्यक्त केली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। तिवसा तालुक्यात निर्माण झालेली ही इंधन टंचाई आता गंभीर स्वरूप धारण करत आहे। जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे।